पावसामुळे कोंडलो 8 वाजेपर्यंत. पहा जो गेट दिसतोय तिथे त्या कोपऱ्यामध्ये जे प्रेक्षक आहेत, आयोजन कमिटी माझ्यापर्यंत जी सूचना पोहोचवते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण तिथून थोडंसं साईडला व्हा. नाहीतर पडद्याच्या पाठीमागे दुसऱ्या फेरीतील महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तो म्हणजे एका साइडने जहागीर दसईवाडी यांना त्यांना फाईट करेल टीम सिद्धगड बी. या दोन टीमच्या दरम्यान महेश शेमाडे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक इन वरती संकुल मेंगाल, नॉन स्ट्राइक इन वरती सचिन. 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाला सुरुवात होईल. महेश शेमाडे तयार आहेत, समोर आहेत संकुल मेंगाल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता 30 सर्कलमध्ये. मिस्टर सट्या जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि इथे अगदी आपण पाहतोय एका धावेने संघाचं खातं हे खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चांगले प्रयत्न जे सुरू आहेत सध्याच्या स्थितीला. गोलंदाज तयार महेश, स्ट्राइक इन वरती सचिन, समोरच्या दिशेला फटका कल्पेश शेमाडे, चुका होणार नाही. आलेला हा पहिला बॅक थ्रो डावाला, इथे पहिली विकेट फलंदाज बाद. अगोदरच्या मॅच मध्ये सगळा डाव सचिन खऱ्या अर्थाने सावरला होता, परंतु या मॅच मध्ये जास्त काळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाहीये. महेश शेमाडे हा बॉलरचे ते ठे म्हणजे तंगड्यात गुतून पडू दे उलटा तिलटा. ज्यांना खऱ्या अर्थाने पहा सुरुवात डावाला चांगली केलेली आहे. क्रिकेटमध्ये कामानिमित्तानं सराव करायला मिळत नाही, परंतु तरी देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. मिस्टर सट्या खिशामध्ये ठेव. चंदू यावेळेस स्ट्राइक इन वरती खेळताना पाहायला मिळेल. चंदू नंबर 1 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, अर्थात सिनियर चंदू यावेळेस हो फटका खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं बरोबर अंदाज बांधता आला नाही. चेंडूचा एक सिंगल आलेली आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. या 2 धावेनं खऱ्या अर्थानं धावफलक हळुवारपणे आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हो घुटना टेकचा वापर कल्पेश शेमाडे, शेवटच्या क्षणाला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार जात असताना 4 धावा येतील चौकार. हा महेश शेमाडे ज्याचा अंदाज घेतला होता, अगोदर जागा बनवली होती, आधी थोडासा वाकला, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यास मिस्टर सट्या त्याला पहा थोडसा चेंडून फसवा दिशा दाखवली आणि तो मात्र तिथे बीट झाला. अर्थात दयानंद त्याला बीट करत चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. यावेळेस मात्र फटका जबरदस्त. संकुल मेंगा उंच भरपूर आहे. अतुल हेमाडे अखेर शेवटच्या क्षणापर्यंत नजर आणि तिथे फलंदाज झालेला आहे, तो म्हणजे बाद. जबरदस्त पाहाजेल पहा आपल्याला पाहायला मिळेल. अतुल हेमाडे शेवटच्या क्षणापर्यंत जो नजर ठेवून होता आणि तिथे मात्र फलंदाजाला बाद केलं. संकुल मेंगाळ स्वतःवरती नाराज आहे.
नाराज आहे, परिस्थिती वाईट आहे. या वाईट परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायचं आहे. जास्त काळ दोनही डावामध्ये थांबू शकला नाहीये. 6 धाबा 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. प्रदीप यावेळेस मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू सिनियर, त्याचबरोबर त्याच्या साथीला नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली पहा, कॅमेरा वर्किंग आपल्याला पाहायला मिळते. पहा कमी तिथे आम्ही मैत्रीचा जिव्हाळा, आपुलकी. खऱ्या अर्थाने पहा सध्या जी कमतरता आहे, कारण आमचे सुधीर खंडवी आणि मला वाटतंय हरेश खंडवी हे 2 भाऊ सध्या खऱ्या अर्थाने सिद्धगड संघाला जे हेल्प करतायत. खऱ्या अर्थाने निश्चित हे आपुलकीचं नातं, जिव्हाळा आहे. आणि आज या जिव्हाळ्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं आपण पाहतो षटक संपलेला आहे. हा मित्रांनो, तुमच्याकडे प्रेम, आपुलकी या गोष्टी असतील त्या पैशापेक्षाही फार महत्त्वाच्या असतात. कारण ही संबंध, हे नातं तुम्हाला टिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित हसून खेळून राहणं फार महत्त्वाचं असतं. कारण वेळ कधी कुठल्याही क्षणी बदलू शकते, परंतु जो जिव्हाळा आहे, जे आपुलकीचं नातं आहे, हे कधीही बदलत नाहीये. पण पैशाचा हिसाब आला का त्या बदलता, पण तसा नाही. चला मैदानाच्या आतमध्ये अतुल हेमाडे आलेला आहे. जर्सी नंबर 218. स्ट्राइक एंडवरती आहे चंदू, नॉन स्ट्राइक एंडवरती प्रदीप. 6 धाबा. स्लोवर गतीचा चेंडू समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. अखेर तिथे फलंदाज यशस्वी ठरलेला आहे. बाउंड्रीचे अँगल राहणाऱ्या फिल्डरचा वारा देखून त्याला आवाज द्या. जबरदस्त हा फटका, बरोबर बॅटच्या रनांगमध्ये चेंडू आला आणि त्याला मात्र फेकून दिले सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. थोडासा टप्पा घेतला, पंचांकडे दाद मागत होते, परंतु जरूर पंच सहमत नाहीयेत. पंच सांगतायत की नाही, आता हा चेंडू आहे तो म्हणजे डॉट. 10 धावा फलकावरती आहेत. अतुल हेमाडेचा पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिल्या 10 धाबा. त्याच्यानंतर पहिला चेंडू त्याच्यावरती 4 धाबा आणि त्याच्यानंतर संघाची धावसंख्या 10 धाबा. आलेला हा डॉट बॉल, वर्गणी जमलेली आहे. गोलंदाज तयार अतुल. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे धावपाची संधी होती. पहा, कदाचित हा थ्रो जर लवकर कलेक्ट झाला असता तर इथे प्रदीप साठी धोक्याची वेळ होती, परंतु नाहीये. इथे जरूर 2 धाबा वेगाने कंप्लीट होत आहेत. 12 धाबा फलकावरती आहेत. आतापर्यंत 6 धाबा तर खर्च केलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. यावेळेस हो शॉर्ट फिट चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. सिनियर चंदूच्या बॅटमधून आला, बॅकवर्ड स्कोरलेट डीप मध्ये 6 धाब्यांचा षटकार. शेवटचा कॉल असेल. गेटच्या कोपऱ्यामध्ये जे प्रेक्षक मायबाप आहात त्यांना विनंती आहे की आपण साईडला राहा. गड्या हो, मा सांगतो म्हणून माझा काय दुखात नाही. माझा की कोण येते जशी आपली येते तसा सांगत ना, फुकाट काय तुम्ही माझे नावानं भांडाल. त्यामुळे काय वया त्या इकडे सांगा. यावेळी देखील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी, प्रदीप माघारी परतलाय. आलेली आहे विकेट. रिप्लाय मध्ये पाहायला मिळेल. फटका सजवला, पहा बरोबर बॅट वरती आला नाही. हवा तसा फटका खेळता आला नाही. एक सिंगल झाले. महेश हेमाडेचं वेगानं खऱ्या अर्थाने हा थ्रो आला. त्याच्यानंतर वेगानं इथे धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु झाला नाही. फलंदाज बाद. आता ज्युनियर चंदू मैदानाच्या आतमध्ये दाखल. ज्युनियर चंदू. अतुल शेवटचा बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा मोठा फटका. कल्पेश हेमाडे डीप मध्ये आहे. एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट आला. 2 धावा तर बनलेले आहेत आणि 2च धावा ज्या इथे समाधान मानावत लागलेला आहे. अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ हा संपलेला आहे आणि धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा जहागीर दसेवाडी.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कपिल जे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती ज्युनियर चंदू जो आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा. हलक्या हाताने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाहीये. ओहो चतुराई. अमोलला म्हटला तर कावळ्याची नजर आहे. काही सेकंदामध्ये पहा क्विक थ्रो परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचला होता. स्ट्राईक एंड वरती चंदू नंबर 2. याही वेळेस लागोपाठचा हा दुसरा चेंडू आणि अखेर तिथे फलंदाज होतोय चंदू बाद. विकेट. अति घाई होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पहा थोडस नाराज झाला चंदू. जो काही न करता तो बाद झाला. अमोल खऱ्या अर्थाने पहा वेगाने थ्रो केला. त्याच वेगाने विकेट आलेली आहे. उत्तम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. 21 धावींवरती विकेट क्रमांक 4 गमावलाय जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाने. पुन्हा एकदा याही वेळेस इथे टाकलेला हा तिसरा चेंडू इथे डॉट. 3 चेंडू इथे डॉट आपल्याला पाहायला मिळालेले. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 21 धावा. अजूनही डावातील 3 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो समोरच्या दिशेला फटका जबरदस्त आहे. 6 धावा मिळतील या बॉलवरती. हा येतो आहे खणखणीत षटकार. चांगला फटका जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि एकंदरीत या फटक्यांसाठीच खऱ्या अर्थाने सिनियर चंदू जो कॉलिंग देत होता चंदूला परंतु ते त्याला समजलं नव्हतं आणि तिथे मात्र जर वारंवार डॉट चेंडू खेळत होता. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. चला 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 27 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 120 षटकार आलेले आहेत. यावेळेस पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय वेगाने. उत्तम 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. आता इथे तिसरी ही कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. जबरदस्त तालमेल. आता 30 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहा. ज्यावेळेस तुमच्या ताकदीने धावा येत नसतील तर तिथे तुम्हाला डोक्याचाही वापर करून पहा धावा जमा कराव्या लागतात. त्या धावा होत आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल या डावात शिल्लक आहे. शेवटच्या बॉलचं प्रदर्शन कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल तेही आपण पाहणार आहोत. आणि इथे टाकलेला हा चेंडू. पहिला डाव संपलाय. 30 धावा बनलेल्या आहेत. 10.00 ची धावगती. 31 धाव्यांची गरज आहे सिद्धगड क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. एका साइडनं टीम श्री गणेश वडगाव आणि त्यांना फाईट करेल चिंचवाडी दसई. दोन्ही टीमचे संघ कर्णधार टॉस साठी येणं अपेक्षित असेल. टीम चिंचवाडी आणि श्री गणेश वडगाव टॉस साठी या. आज सचिन वाघ जो जवळ थांबत नाही कदाचित त्याला आठवला असेल. तो तरी काय बिचारा करणार कारण समोरचा फलंदाज देखील मारण्यासाठी येत असतो. थांबून 5 थांबले परंतु ओलं मैदान होतं. एक चेंडू तर चुकीचा जाणार. प्रत्येक चेंडू आपल्याच मनासारखा होणार नाही. नाराज झाला थोडासा परंतु पहा एखाद्या खेळाडूचा बॅड लक असेल ना तर तिथे तुम्ही कशाही पद्धतीने चेंडू हाताळा. कशाही पद्धतीने क्षेत्ररक्षण करा. कशाही पद्धतीने तुम्ही बॅटिंग करा. बॅड लक असेल तर तुम्हाला सोपेही चेंडू अवघड होत आहेत आणि एखाद्या खेळाडूचा जर चांगला खेळ असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने किती अवघड चेंडू तुमच्यासाठी चांगले होऊ शकतील. हरकत नाहीये. हार जीत होत असते. अपयशी यशाची नेहमी पहिली पायरी असते. हारल्यानंतर त्यामधून भरपूर काही शिकायला मिळत असतं. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. कॅप्टनही इथे उपस्थित होत आहेत. आयोजन कमिटीला विनंती आहे की आपण टॉस संपन्न करून घ्या. चला चिंचवाडी टीम कॅप्टन. चिंचवाडी
टॉस इथे संपूर्ण होतोय. श्री गणेश वडगाव ऑन द टॉस. चूज द फील्ड फर्स्ट. 31 धावांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली जोडी महेश आणि त्याच्या साथील अमोल हे 2 सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये चंदू आलेला आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी समोर आहे महेश. नॉन स्ट्राईक गेनवरती अमोल. 85 चौकार 120 षटकार या स्पर्धेमध्ये पाहिलेत आतापर्यंत. महेश हेमाडे पहिला चेंडू समोरच्या दिशेला. धावाची संधी अमोल. डेंजर इनला पहिलाच बॉल संघर्षाचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहा पहिल्याच बॉलवरती प्रयत्न जर पाहिले तर गोलंदाजाचेही तेवढेच चांगले आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाजाचे का टेंडर कोण गोंगाटा आहे अंगल कोण कसलंय आहे. चला मॅचकडे वळत आहोत. स्ट्राईक इन वरती यावेळेस अमोल आहे. गोलंदाजी मार्क होती चंदू. यावेळेस फक्त 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 दिशा दाखवले. पहा वेग होता त्या वेगाचा फायदा घेतला. फक्त दिशा दाखवले. फ्लिक केला. चेंडू डीप स्कोर लेग मध्ये 6 धावांसाठी निघालाय. आलाय हा षटकार. जबरदस्त पहा रिप्लाय मध्ये पाहायला मिळाला. उभ्या पायावरती होता त्याच पायावरती फक्त थोडीशी दिशा दिली आणि चेंडू मात्र सीमा रेषा क्लिअर करत असताना जाऊन पोहोचला. मला वाटतं खेळाडू थोडासा इंजर्ड होतोय की काय, परंतु चंदूचा कमबॅक जे आपल्याला चांगलं पाहायला मिळालेलं आहे. अमोल ज्यांना अगोदरच्या बॉलवरती षटकार. 15 चेंडू बाकी आहे. 24 धाबा अजूनही बनवायचे आहेत. 15 चेंडू मध्ये 24 धाबा. जहागीर दसईवाडी आणि सिद्धगड बी या दोन टीमच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध सुरू आहे. 31 धाबा उभा राहायच्या आहेत. यावेळी देखील हो सरळ बॅटनं फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाला. एक सिंगल आलेली आहे. एका सिंगल वरती समाधान मानावं लागलेलं. सिंगल डबल का होईना त्या धाबा येणं अपेक्षित आहे. 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ हा अजूनही बाकी आहे. अर्थात एकंदरीत 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. महेश हेमाडेसाठी हे मैदान पोषक राहिलेलं आहे या 6व्या वर्षापर्यंत आणि आलेला आहे हा षटकार. महेश हेमाडेकर आता या मैदानावरती सराव करो किंवा ना करो, परंतु या मैदानावरती आल्यानंतर तो इन्फॉर्म होतोच. हे उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल. सध्याच्या स्थितीला कामानिमित्तानं त्याला 0 प्रॅक्टिस मिळते, परंतु या मैदानावरती विदाऊट प्रॅक्टिसचा आला आणि तो आहे त्याच फॉर्म मध्ये त्याचा खेळ पाहायला मिळालेला आहे. 14 धावा फलकावरती 122वा षटकार जो महेशच्या बॅटमधनं या मैदानावरती या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 13 चेंडू 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल समोरच्या दिशेला ठेवला होता, जमलं नाहीये.
ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलेला आहे. धाबा धावफलकावरती आलेले आहेत 14. आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. तब्बल 350 प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने पहा, ही स्पर्धा अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी, आणि ही स्पर्धा आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये तब्बल 9490 प्रेक्षकांना आजच्या आज या स्पर्धेचा आनंद घेतलाय. जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी या स्पर्धेची. खऱ्या अर्थाने या मैदानावरती संघ फक्त काही तासात काही दिवसात जे बुक होतात, आणि या मैदानावरती खेळण्यासाठी नेहमी नुसतं नाव देत नाही तर आधी ॲडव्हान्स त्याच्यानंतर नाव देत असतात. हीच या स्पर्धेची ओळख. परंतु 11 पर्व ऑफलाईन पाहिली आणि 12वं पर्व हे ऑनलाईनच्या स्वरूपात जे आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त घुटना टेकचा वापर, परंतु इथे जमलं नाही. चांगली गोलंदाजी उत्तम आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळ्यांसाठी 1-1 धाव 1-1 बॉल हा फार महत्वाचा आहे. सिद्धगडबी 11 बॉल 17 धावा अजूनही बाकी आहेत. उत्तमचा पहिला चेंडू कमालीचा जहागीर दसईवाडी टीम साठी राहिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. हो जबरदस्त अप्पर कटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली चुका नाहीये. हेमंत सुरेख झेल कॅरी करतोय, आणि इथे पहिला विकेट गमवावा लागलाय सिद्धगडबी संघाला. अतुल हेमाडे यावेळेस मैदानात दाखल होत आहेत. अमोल बाद झालाय. अतुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 10 चेंडू आणि 17 धावा. या मैदानावरती काही होऊ शकतं. या 17 धावा थांबवण्याची कॅपॅसिटी जर गोलंदाजाने दाखवली तर थांबवू शकतायत. या मैदानावरती या धावा बनवण्यासाठी फलंदाजाने स्वतःचा आत्मविश्वास दाखवला तर बनवू शकतात. कालच मी मगाशी देखील म्हटलं की का थांबत नाहीये. बिरसा 11 डोंबेरवाडी संघाने देखील कमी धावा डिफेन्स केल्या होत्या. काल क्वार्टर फायनलचा सामना सचिन वाघचं शेवटचं षटक होतं. 6 चेंडूमध्ये 6 धावा थांबवायच्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या बॉलवरती. ओहो अतुल हेमाडेचा क्लास. वाकला नंतर टेकला, बॉल कुठला आर पार षटकार. पहा रिप्लाय मध्ये पाहायला मिळाले उत्तम न करार हा चेंडू हाताळला. लवकर चेंडूची गती आणि लेंथ ओळखली होती अतुलनं. त्याला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलेला आहे. 20 धावा आहेत. यावेळी देखील बॅटची कडा शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्यालाही बीट करत चेंडू मात्र सीमारेषेचा वेट घेतो, परंतु नाहीये. आउटफील्ड स्लो झालेली आहे. बघता बघता 2 धावा. अतुल हेमाडे जबरदस्त बॅटिंग करतो. याचा परिणाम सकाळ आलेल्या बोंबल्या, खालेली अंड्याची बुर्जी, त्याचा दणका. तुम्ही आले म्हणून आम्ही फॅन बंद केला. 22 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका चांगला आहे. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. संकुल मेंगाळ वेगानं बॉलवरती आला. बॉल थांबला नाही. अतुल हेमाडेचा क्लास पहा. हे पिच आलं का हे हेमाड्याला काय झोमात आणि काय काय कळाय मार्ग नाही. आला का दिसतात दणका दणकी पहा. आणि यस आता सगळाच गेलेला आहे. आमचा माईक पण बंद झालेला आहे. कंप्लीट माईक बंद झालाय तर काय करू. काय तुम्ही सांग. मग काय झालंय. लाईट आहे पण बघा.
आपल्या मग काय वायर पण नितनली नाही, बसले जागेवर माईक बंद झालाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अतुल हेमाडे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अतुल हेमाडे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि ती शशिकांतजी ढोळे सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण अतुलला देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. अतुलला आपण देणार आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. ग्रीन आर्मी बांगारवाडी आलेत का?